नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. अनेक जन्म संप्राप्त कर्मबंधविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्री गुरवे नमः. अनेक जन्मांचं पडलेलं कर्माचं बंधन आपल्याला आत्मज्ञान देऊन जे बंधन नष्ट करतात त्या गुरूंना, म्हणजेच जगद्गुरू महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला शतशः कोटीशः परम आदराने प्रणाम करते. त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया. आपल्या सगळ्यांचं दैवत प्रभू रामचंद्रांना नमस्कार करूया, त्यांचं स्मरण करूया आदराने. लसच्चंद्रकोटी प्रकाशादिपीठे समासीनमङ्के समाधाय सीतां स्फुरत् हेमवर्णां तडित्पुञ्जभासां भजे रामचन्द्रं निवृत्तार्तितन्द्रं भजे रामचन्द्रं निवृत्तार्तितन्द्रं भजे रामचन्द्रं निवृत्तार्तितन्द्रं. राजाधिराज श्रीरामचंद्राय नमो नमः. भगवान श्रीकृष्ण. आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारिणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतपालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. कृतज्ञतेने त्यांच्या चरणावर माथा टेकवूया, त्यांची प्रेरणा, त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया. आणि आज मंगळवार आहे. शक्तीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. महालक्ष्मी, श्री महालक्ष्मी आई, श्री महापार्वती आई, श्री महासरस्वती आई, या महापार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती आईचं स्मरण करायचं आहे आपल्याला, ज्यांच्यामुळे आपल्याला मानसिक शक्ती प्रबळ अशी लाभणार आहे. ऐशतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते निजभुज दंड निपाटित चंड विपाटित मुंड भटाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. रिपुगजगंड विदारण करणाऱ्या या तिन्ही मातृशक्तीला आपण अत्यंत विनम्रपणे शिरसाष्टांग नमस्कार करू. त्या आपल्याला नक्कीच त्यांचे शुभाशीर्वाद देणारच आहेत. ते घेऊन आपण पुढे ज्ञानोबा माऊलींचं स्मरण करायचं आहे. ज्ञानियांचा शिरोमणी ग्रंथ जो का पूज्यस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. सगळ्या ग्रंथांच्या अग्रभागी असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जे कर्ते आहे, जे चिंतकांचे चिंतामणी आहेत, अशा माऊली ज्ञानेश्वरांना, त्या बालयोग्याला सहस्रशः कृतज्ञतेने नमस्कार करू, त्यांचे शुभाशीर्वाद घेऊ. या सगळ्याच ज्येष्ठ श्रेष्ठ विभूतींच्या शुभाशीर्वादानेच आपण इथपर्यंत आलो आहोत, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. या ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाला आपण कधीचाच प्रारंभ केलेला आहे. 7वा अध्याय म्हणजे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे ऐहिक जगाचं ज्ञान. अर्जुनाला परब्रह्माचं स्वरूप पाहायचं आहे, म्हणून ज्ञान प्लस विज्ञान इक्वल टू परब्रह्मज्ञान असं आहे. म्हणून पहिल्यांदा त्याला विज्ञान सांगणार आहे. या इहलोकीचं ज्ञान कसं आहे ते सांगणार आहे. ज्ञान आणि विज्ञानाची दोन नावं मी तुम्हाला सांगितली आहेत. ज्ञान म्हणजेच परब्रह्म, विज्ञान म्हणजेच इहलोक. ज्ञान म्हणजे अव्यक्त, विज्ञान म्हणजे व्यक्त. ज्ञान म्हणजे पराप्रकृती, विज्ञान म्हणजे अपराप्रकृती. ज्ञान म्हणजे अक्षर, विज्ञान म्हणजे अक्षर.
ज्ञान म्हणजे देही, विज्ञान म्हणजे देहीन, असे हे आहे. थोडक्यात ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान. त्या विज्ञानाचं म्हणजे अपरा प्रकृतीचं वर्णन सध्या चालू आहे. त्यापैकी आपण 38वी ओवी पाहिलेली होती, ज्यामध्ये सांगतात ते की प्रकृती जेव्हा हे विश्व निर्माण करते तेव्हा हजारो लाखो सजीव निर्माण करते. त्यातले काही वाऱ्यावर जगतात, काही तृणावर जगतात, काही अन्नावर जगतात. मला वाटतं 37 ओव्या झालेल्या होत्या. 37व्या ओवीत सांगितलं आहे की प्रकृती अनेक योनी जन्माला घालते आणि त्या आपापलं जीवन जगत असतात. अनेक शब्द फारच फिका आहे त्याच्यापुढे, कारण प्रकृती ज्या काही योनी निर्माण करते त्या करोडो शब्दही तिथे फिकाच पडतो. इतक्या अगदी कोटी करोड अशा ती निर्माण करते, म्हणजे कोटी वेळा करोड इतक्या योनी ती निर्माण करत असते. आपण कल्पना पण नाही करू शकत. सूक्ष्म जीवजंतूंपासून अगदी मनुष्य प्राण्यांपर्यंत टांगसाळ ती निर्माण करते आणि तो प्रत्येक जीव आपापल्या योनीनुसार जीवन जगत असतो. भूचर असेल तर जमिनीवर राहतो, खेचर असेल तर आकाशात असतो, जलचर असेल तर पाण्यात राहतो, कोणी बिळात राहत असेल तर बिळात राहतात आणि त्यांच्या त्या योनीप्रमाणे ते खाद्य खात असतात. आता पुढच्या ओवीत ते सांगणार आहे की प्रत्येक योनीतले लोक जीवन कसं जगतात. 38 क्रमांकाची ओवी. एके पवनची पीती, एके तृणास्तव जीती, एके अन्नाधारे राहती जळे एक. एके पवनची पीती, काही जण हवेवरच राहतात. सामान्यतः सरपटणारे प्राणी जे असतात ते हवेवर राहतात असं म्हणतात. पवनची पीती, एके तृणास्तव, एक गवतावर जगतात काही जण. हरिण वगैरे गवतावर जगतात ना. तर हरिण म्हणजे निरुपद्रवीच असतं ना, बिचारा गवत खातं, पण तरी तो शिकारी त्याच्याच मागे लागतो. तर तृणास्तव जीती, एके अन्नाधारे, काही जण अन्न खाऊन जगतात. जळे एक, काही जण पाणी पिऊन जगतात, म्हणजे जलचर जे आहेत, मासे आहेत, मगर आहेत, हे पाणी पिऊन जगतात. तृणजल संतोष विहितानाम, असं काहीतरी एक सुभाषित आहे त्याच्यावर, की संत लोक, नंतर मासे आणि हरिण हे 3 निरुपद्रवी प्राणी आहे. हे अनुक्रमे परोपकार, म्हणजे संत परोपकार करतात, हरिण गवत खाऊन जगतं आणि मासा पाणी पिऊन जगतो. तरी उगाचच जगात यांचे निष्कारण वैरिण्यो जगताम, जगामध्ये उगाचच त्यांचे वैरी निर्माण झालेले आहेत. परोपकार करणाऱ्या संतांना दुष्ट लोक त्यांचा द्वेष करतात. पाण्यात बिचारा पाणी पिणारा मासा निरुपद्रवी, त्याला मासे पकडून ते खाऊन टाकतात त्यांना. मोठं म्हणजे आपणच माणसं मासे पकडून मासेमारी करतो, मासे खातो. आणि हरिण, इतकं सुंदर हरिण गवत खाऊन जगतं बिचारं, पण त्यालाही मारतात. असं एक छान सुभाषित आहे की मृगविन साधूनाम निष्कारण वैरिणो जगत. या तिघांना उगाचच वैरी असतात. पाहता तिघं कसे जगतात. साधू लोक अन्न खातात, मासा पाणी पितो आणि हरिण गवत खातं. ऐसे भूतप्रती आनान, जे प्रकृतीवशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची असे. आता भगवंत अर्जुनाला सांगताय की हे जरी वेगवेगळे करोडो लोक असले, योनी असल्या तरी ऐसे भूतप्रती आनान, आनान म्हणजे वेगवेगळे, आनान म्हणजे वेगवेगळे, अशी हे सजीव खूप वेगवेगळे आहेत. प्रत्येक भूताठाई हा वेगळेपणा आहे, एक एकासारखं नाही आहे. एका योनीतली सजीव एकमेकांसारखे असतील. माशांचं जलचर आहे तर सगळे मासे साधारण आकाराने सारखे असतात, पण मासानंतर मगर आहे, बेडूक आहे, जलचर, हे सगळे वेगवेगळे असतात. म्हणून त्याला आनान म्हटलं आहे. प्रत्येक भूत हा वेगवेगळा जरी असला, प्रकृतीवशे दिसे जीवन, आणि त्यांचं जीवन प्रकृतीमुळे आपल्याला वेगवेगळं दिसतं. प्रकृतीमुळे, कारण प्रकृतीचा मायेचा पडदा आपल्या डोळ्यावर असतो, त्यामुळे या प्रत्येक सजीवाचं जीवन आपल्याला वेगवेगळं दिसतं. माशाचं जीवन वेगळं, हरणाचं वेगळं, सिंहाचं वेगळं, कुत्र्याचं वेगळं, बेडकाचं वेगळं, यक्ष गंधर्व किन्नरांचं वेगळं, सजीव मनुष्यांचं वेगळं, पाळीव जनावरांचं वेगळं. सगळं जीवन आपल्याला वेगवेगळं दिसतं प्रकृतीमुळे. पण तरी काय म्हणतात ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. त्या सगळ्यांच्या ठाई अभिन्न असा मी एकच आहे. अभिन्न म्हणजे एकसारखा, अभिन्न म्हणजे एकसारखा, भिन्न म्हणजे वेगवेगळा,
अभिन्न म्हणजे वेगळेपणाचा अभाव, म्हणजे एकसारखा. त्या सगळ्यांमध्ये एकसारखा मीच आहे. म्हणजे सगळ्यांमधलं जे परब्रह्मतत्व आहे ते सेम टू सेम, सेम टू सेम, झेरॉक्स कॉपी प्रत्येकामध्ये. एवढीशी मुंगी, एवढीशी ऊ असेल, एवढीशी लीख असेल, तिच्यामध्ये जे परब्रह्मतत्व आहे तेच मोठ्या राक्षसामध्ये पण आहे. हो, केवढं आश्चर्य आहे. मोहरीचा दाणा, मोहरीचा दाणा, ते तत्त्व सगळ्या जीवांमध्ये सारखंच आहे. कोणामध्ये मोठे राक्षस खूप विराटे म्हणून मोठे नाही, तेवढाच मोहरीचा दाणा. मुंगी, मुंगीमध्ये तेच परब्रह्मतत्व आहे. सजीवेती, जेवढं राक्षसात मोहरीच्या दाण्या एवढं परब्रह्मतत्व आहे, प्राण आहे, तेवढंच मुंगीमध्ये आहे. क्षुद्र समजायचंच नाही. म्हणून आपल्याप्रमाणे प्राणीमात्रांना पाहायचं असं संत सांगतात, की आपल्याप्रमाणे पहा. तुमच्यात जे प्राणतत्व आहे ना तेच त्यांच्यात पण आहे ना. मग तुम्ही स्वतःची जशी काळजी घेता तशी त्यांची घ्या ना. रस्त्याने चालताना पायाखाली मुंगी येत असेल तर पाय उचलून घ्या, नका मारू तिला, कारण तिच्यात तेच तत्व आहे. परतत्वावर तुम्ही पाय ठेवताय असं समजायचं आहे. त्यामुळे प्राणीमात्रांचे भलेही तुम्ही घाणेरड्या प्राण्यांचे लाड करू नका, कुत्री वगैरे, पण तरी त्यांना मारायचं नाही आहे. तेच परतत्व त्यांच्यात समान स्वरूपात आहे, मोहरीच्या दाण्या इतकं. चींटी के पग घुंगरू बांधो तो वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू बांधले तर ते देवाला ऐकू जातात. अल्लाह सुनता है. कारण हे लोक ते कर्णा लावतात ना, नमाज पडताना ते कर्णा लावतात आणि सगळीकडे तो आवाज जातो. म्हणून म्हटलं एका दोह्यामध्ये असं, की हा कर्णा लावायची गरज नाही आहे, देवाला ऐकूच जात आहे. मुंगीच्या पायात घुंगरू बांधले तर ते पण देवाला ऐकू जातात. कारण ते परतत्व जिथे जिथे आहे परब्रह्म, त्याला सगळं ज्ञान असतं. म्हणून इथे म्हटलं आहे की प्रकृतीच्या योगाने सगळ्या जीवांचं जीवन वेगवेगळं दिसत असलं तरी प्रत्येकाच्या ठाई मी एक समान आहे, परब्रह्म एक समान आहे. आता ओवी क्रमांक 40. पै आदिसे नि अवसरे विरूढे गगनाचे नि अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पाठीची. आता ही प्रकृती जी आहे ही सृष्टीची उत्पत्ती करते. तिला प्रेरणा पुरुषाकडनंच मिळते, म्हणजे या परब्रह्माकडनंच मिळते, जीवात्म्याकडनं मिळते शरीरातल्या. मग ती आता उत्पत्ती करत असताना आदीचे नि अवसरे, आदी म्हणजे प्रारंभ, अवसरे म्हणजे वेळी. प्रारंभाच्या वेळी काय होतं की विरूढे गगनाचे नि अंकुरे, म्हणजे आकाशरूपी अंकुराने ते आपल्याला वाढताना दिसतं जग सगळं. अंकुर कसं असतं, आपण बी पेरलं जमिनीमध्ये, आपल्याला उत्सुकता असते. आदल्या दिवशी बी पेरलं असेल, पाणी टाकलं असेल तर आपण दोन दिवस सतत त्या ठिकाणी जातो आणि पाहतो की काही आलं आहे का बाहेर, काही आलं आहे का बाहेर. मग अंकुर दिसतं आपल्याला बाहेर, जमिनीतून त्या बीचं आलेलं अंकुर दिसतं. किती परमानंद होतो आपल्याला की अरे आपण पेरलं, त्याचं काहीतरी आलं आहे. म्हणजे ते अंकुर किती छोटंसं असतं. तसं ती प्रकृती जेव्हा उत्पत्ती करते तेव्हा हे विश्व गगनाचे ने अंकुरे, गगनाला अंकुर फुटल्यासारखं ते दिसतं छोटं. आणि मग शेवटी कसं होतं, जे अंती गिळी अक्षरे प्रणव पाठीची. आणि जेव्हा प्रलय काळ होतो, चारही युग संपतात आणि ब्रह्मदेवाची निद्रेची वेळ होते, तेव्हा त्या प्रलय होतो आणि तेव्हा ते ओंकाराची, प्रणवाची गिळी अक्षरे. प्रणवाची कोणती अक्षर आहे, प्रणवाची अ उ म ही अक्षर आहे. ओम इक्वल टू प्रणव. प्रणव म्हणजे ओम. ओममध्ये अ उ म आणि अर्धा चंद्रबिंदी असं आहे, अर्धी तन्मात्रा आहे ती. तर प्रलयाच्या वेळेस ती सगळी अक्षरं गिळून ती सृष्टीचा लय करते. हे प्रकृतीचं काम आहे. जेव्हा ती सृष्टी उत्पन्न करते तेव्हा आकाशाला, विराट आकाशाला अंकुर फुटल्यासारखं वाटतं. मग सगळं जग स्थितीमध्ये राहतं आणि प्रलयाच्या वेळी ती ओंकाराची अक्षरंसुद्धा गिळून या सृष्टीचा लय करून टाकते. हे करणारी प्रकृती आहे, करती धवरती प्रकृती आहे. तो जीवात्मा फक्त भोगता आहे, तो काहीच करत नाही. असं प्रकृतीचं कार्य सांगितलं आहे. ओवी क्रमांक 41. जवहा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारखे दिसे, मग हा प्रळय दशे कैसे निनव्हे. आता छान सांगतात ते
की जोपर्यंत ह्या सृष्टीला विश्वाचा आकार आहे, हे सजीव सगळे या विश्वात राहतात, या विश्वाला एक आकार आहे, पृथ्वीला एक आकार आहे, असा गोल आकार आहे. तर जव हा विश्वाकार असे, या विश्वाला जोपर्यंत जसा आकार आहे तव जे विश्वासारखे दिसत, तेव्हा ते सगळे सजीव विश्वासारखे दिसतात. म्हणजे पृथ्वी गोल आहे, आतमधले राहणारे लोक विश्वासारखेच दिसतात, विश्वाच्या आकारासारखे. अगदी सोपं उदाहरण देऊ. पाण्यासाठी आपण माठ भरतो. छोटंसं घडलं, रात्री उन्हाळ्यात गच्चीवर झोपताना आपण छोटंसं घडलं छोटंसं मातीचं मडकं, छोटीशी मातीची घागर घेऊन आपण झोपतो. त्याच्यावर झाकण पहिला ठेवून छान गार पाणी पितो. तर त्या मातीच्या घड्याला आकार जसा आहे तसाच आकार आतल्या पाण्याला आहे. ते मातीचं जर मडकं छोटंसं असेल तर छोटा आकार, उभं असेल सुरईसारखं तर त्याला उभा आकार, खोजासारखं असेल तर त्याला खोजाचा आकार आहे. जसं मातीच्या भांड्याचा आकार आहे तसाच आतल्या पाण्याला आकार आहे. तसं जसं हे विश्व आहे आकाराचं, तसं आतल्या लोकांना तो आकार असतो. मग महाप्रलय दशे कैसे नव्हे. आणि जेव्हा महाप्रलय होतो, चारी युग संपतात, महाप्रलय जिकडे तिकडे पाणीच पाणी, तेव्हा काहीच राहत नाही. मग ते जोपर्यंत विश्वाचा आकार आहे तोपर्यंत या विश्वातल्या लोकांना विश्वाचा आकारच दिसतो आणि आपल्याला विश्वाचा आकारच दिसतो, आतले सजीव दिसत नाहीत. आणि मग प्रलय दशा आली की सगळं नाहीसं झालेलं असतं. ओवी क्रमांक 41 पाहिली आपण. ओवी क्रमांक 42. ऐसे अनादी जे सहज ते मेगा विश्वबीज, हे हातातळी तुझं देई जे तसे. असं जे अनादी बीज आहे, अनादी म्हणजे अनंत काळापासून, अगदी प्रारंभापासून जे बीज आहे ते विश्वबीज मी आहे. जरी प्रकृती पेरत असले तरी ते बीज मी आहे आणि ते मी आज तुझ्या हातामध्ये देत आहे. देई जे ते असं स्पष्ट सांगत आहे. हा जो सिद्धांत आहे की मी बीज आहे, हा मी तुला आज तुझ्या हातात देऊन स्पष्ट सांगत आहे. आज इथेच थांबूया. इत्यलम.